रायगडमध्ये तुफान पाऊस आपण पाहतोय। रायगड जिल्ह्यातील काल नदी जलपात्रावरती उभे आहोत आणि या ठिकाणी या जलपात्रामध्ये जी नदी आहे या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतानाचे चित्र पाहायला मिळतंय। झपाट्याने पाणी पातळी देखील वाढतानाचे चित्र पाहायला मिळतंय। कालपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने रायगड जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। यामध्ये पुंडलिका नदी असेल, पाताळगंगा नदी असेल यांनी धोक्याची पातळी ओलांडली, तर महाड तालुक्यातील सावित्री नदीपात्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पातळी आपली जवळपास धोक्याच्या पातळीजवळ येऊन ठेपलेली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने अतिवृष्टीच्या कारणाने या ठिकाणच्या रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील शाळा कॉलेज पूर्णपणे बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे। त्यामुळे आता आपण पाहतोय की रायगड जिल्ह्यातील ही काल नदीपात्रातील ही प्रचंड अशी वेगाने वाहणारी ही काल नदीपात्रातील नदी आपण पाहतोय। प्रचंड असं या ठिकाणी झपाट्याने असं पाणी वाहतानाचं चित्र पाहायला मिळतं आहे। त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने दिलेला इशारा जो संध्याकाळी या ठिकाणी जवळपास 4 मीटरच्या लाटा उसळणार आहेत। त्यामुळे संध्याकाळी 5 नंतर या ठिकाणी भरतीचं स्वरूप प्राप्त होतं की काय असा देखील आता चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। पाऊस जर अशाच पद्धतीने दिवसभर सुरू राहिला आणि संध्याकाळी भरतीच्या वेळेवरती जर का अशा पद्धतीने पाऊस असेल आणि नद्या तुडुंब वाहत असतील तर नक्कीच पुन्हा एकदा पूरपरिस्थितीची निर्माण होते की काय असं चित्र पाहायला मिळणार आहे। सुरेश शिंदे, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड।